नमस्कार भाविकांनो, आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आणि प्रेमपूर्वक नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अनेक लीला आहेत. त्यातील एक सुंदर प्रसंग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी स्वामींचा एक सुंदर संदेश देखील सांगितला आहे, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला स्वामींची शिकवण तसेच अनमोल संदेश मिळत असतो. स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली असे आपण म्हणू शकतो. ही अशीच स्वामींची घटना आहे की जी प्रत्येकाला प्रेरणा ठरते व प्रेरणा देते. एकदा श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल ना तर नेम अचूक हवा आणि लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटला तर गोंगाट तर होणारच. चोळप्पाची सासू पारायण करत असते. तिला त्या गोंगाटाचा त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्यात स्वरातच म्हणते, निदान थोडा वेळ तरी शांतता राखा, असं ती बोलते. स्वामी मान्य देखील करतात व समज देखील देतात. स्वामी बोलतात, पारायण करताना खेळाचा आवाज तरी कसा ऐकू येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. चोळप्पा आपल्या एका मित्राला वामनराव बडोदीकर यांना स्वामींच्या दर्शनासाठी आणतात. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचं अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचं अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका तर ती आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं यांच्या जास्ती नादी लागू नका. चोळप्पाची पत्नी व सासू हे वामनरावांजवळ तक्रार करतात, पण वामनराव काही ऐकायला तयार होत नाही. तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना घेऊन स्वामींबद्दल आढून पाडून बोलत असतात. मग ते वामनबुवाला घेऊन त्यांचे गुरु घोलप स्वामीकडे नेतात. घोलप स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार करून दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु श्री स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलप स्वामी सोन्याचे लालच देऊन आपला शिष्य करू असं पाहत असतात. वामनबुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगतात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा घोलप स्वामीकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्धं सोनं आम्ही घेऊ अशा अटींवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केलं तरी त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली की काय, म्हणून ते सूड घ्यायला घोलप स्वामीकडे धर्मशाळेत जातात. घोलप स्वामी एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात. पण काय, त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामनबुवा जागी होतात. त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामीला आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळाने घोलप स्वामी जागे होतात. त्यांना स्वामी समर्थांची प्रचिती येते व ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये रे. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करता यावा, असं स्वामी बोलतात. याचा अर्थ आपल्याला लक्षात आला असेल की स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपले सामर्थ्य व शक्ती याचा उपयोग सत्कर्मी व जनकल्याणासाठी करावा. एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बांधवांवर होणारे अत्याचार, आपल्या बहिणींवर होणारे क्रूर अत्याचार, यातून आपल्या हिंदू बांधवांची सुटका व्हावी. त्याचप्रमाणे बांगलादेशामधील इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास स्वामी यांची देखील सुटका व्हावी, ही प्रार्थना आपण स्वामी समर्थांना करूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.